मंडळी आयकॉनिक चित्रपट आणि ज्या वर्षी आपण त्या पार्ट 2ची वाट बघत होतो, फायनली 2024मध्ये तो पार्ट 2 आला, नवरा माझा नवसाचा. आणि ब्लॉकबस्टर सिनेमा हा अवॉर्ड घेऊन सचिन सर आपल्यासोबत आहेत, सुप्रिया मॅम आहेत. खूप अभिनंदन. म्हणजे खूप हॅपी आहोत आम्ही सगळे प्रेक्षक जे आम्ही फॅन आहोत नवरा माझा नवसाचे. सर काय आज एक्सप्रेस कराल आज? नाही, खूप आनंदाची गोष्ट आहे की या टीममुळे ज्या ज्या लोकांनी माझी साथ दिली किंवा आमची साथ दिली आहे, माझी आणि सुप्रियाची, त्यांना मी थँक्यू म्हणणं खूप छोटं होईल असं मला वाटतं. त्यांना फक्त मी काय म्हणू शकतो, आपण डोळ्यांनीच सगळं बोलू शकतो जे काय बोलायचं आहे ते. आणि बाप्पांचा आशीर्वाद, त्यानंतर प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम, आणि मला कोणीही एकटं नाही पाडलं ना, तर त्याचं तुम्ही फक्त असं नुसतं बोलून नाही करू शकत. आणि नाही, ब्लॉकबस्टर हा म्हणजे ही जी टर्म आहे, ही जेव्हा तुम्हाला त्या एखाद्या चित्रपटाला आर्थिक यश असं एक खूप प्रेक्षक जेव्हा येतात त्यावेळेला तो पिक्चर ब्लॉकबस्टर होतो. सो प्रेक्षकांशिवाय हे शक्यच झालं नसतं. प्रेक्षकांनी ज्या आतुरतेने ह्या चित्रपट, आणि आम्हाला ह्याची इच्छा होती, पण असं एवढ्या पद्धतीने लोक एवढ्या पिक्चरला अप्रिशिएट करायला आणि प्रेम द्यायला थिएटरकडे येतील, हे आमच्यासाठी खूप सुखद होतं. आणि ॲज अ प्रोड्युसर्स वाईफ यू कॅन इमॅजिन की मला किती आनंद झाला असेल की विश्वासच बसत नव्हता. आम्ही प्रमोशन करत होतो आणि असं कळलेलं हे सगळे फुल जात आहेत शो आणि तिकीटं मिळत नाही. म्हणजे मी सारखं देवाकडे थँक्यू 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 असंच म्हणत होते, कारण असं देवानी भरभरून यश दिलं ह्या फिल्मला आणि ब्लॉकबस्टर झालं. ही ब्लॉकबस्टर झाली फिल्म. खरोखर परमेश्वराचे आभार आणि प्रेक्षकांचे साष्टांग नमस्कार त्यांना. माझा नवसाचा पार्ट 1चे असं कोणी नाही ज्याला डायलॉग्स माहीत नाही आहेत. सगळ्यांचे डायलॉग्स माहीत आहेत. आणि आता येत्या वर्षात काही आम्हाला बघूया, लेट्स सी. गणपती बाप्पाचा आशीर्वाद असेल, त्याचा आदेश असेल, तर लवकरच काहीतरी करण्याचा प्रयत्न मी अवश्य करेन. तर ताईंना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. तर आमच्या फॅमिलीमध्ये हा दुसरा जीवनगौरव पुरस्कार आहे बरं का. पहिला आमच्या फॅमिलीमध्ये मिळालेला आहे अशोक सराफला, त्याच्यानंतर दुसरा निवेदिताला मिळाला. हे वर्षच खूप खास होतं. म्हणजे अशोकभाईंना महाराष्ट्र भूषण मिळालं, पद्मश्री मिळालं, निवेदिताला हा पुरस्कार मिळाला. हे आमची फॅमिली खूप खुश आहे. वेल डिझर्विंग सगळे हे पुरस्कार, आणि न्हावून निघालो आनंदात. थँक्यू सो मच सर आणि मॅम आणि ऑल द बेस्ट.